नमस्कार मित्रांनो, तुम्हाला फुटेजमध्ये दिसतंय पिंपरी चिंचवड न्यायालय आणि न्यायालयाच्या समोर तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे। हे सगळं तुम्हाला जे कॅमेऱ्यात दिसतंय, हे सगळे प्रताप, हे सगळे कारनामे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत। जर इतर कोणी रस्त्यावरती राडारोडा टाकला, इतर कोणी कचरा केला तर त्याला दंड करण्याची, शिक्षा करण्याची, कारवाई करण्याचे पालिकेला अधिकार आहेत। परंतु जेव्हा पालिकाच अशा प्रकारचा कचरा करते त्यावर त्यांच्यावर कुणी कारवाई केली पाहिजे असा प्रश्न आहे। आणि लक्षात घ्या, तुम्हाला आणखी मोठं चित्र दाखवतं की हे अस्ताव्यस्त सगळा कचरा पडलेला आहे आणि पाहाल आणि यातल्या कितीतरी वस्तू चोरीला गेल्यात बरं का। त्या कुणी चोरल्या त्याची नावं काय मला सांगायची नाहीत, ओके, ते तुम्ही समजून घेऊ शकता। हा सगळा कचरा पालिकेचा आहे। पालिकेचा आरोग्य विभाग काय करतं, पालिकेचा स्वच्छता विभाग काय करतं, पालिकेचा पर्यावरण विभाग काय करतं, क्रीडा विभाग काय काम करतं, असे सगळं आकाश कंदील विभाग जो आहे, आकाश परवाना होर्डिंगवालं ते विभाग काय काम करतं, असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात। आणि लक्षात ठेवा, जर देश, पालिका, राष्ट्र पुढे न्यायचं असेल तर स्वच्छतेचा संदेश हा पालिकेपासून सुरुवात होतो। नागरिकांना तर धडे द्यायचेच आहेत, जे ऐकणार नाही त्यांना फाईन पण लावली पाहिजे, त्यांना दंड पण केला पाहिजे। पण पालिका स्वतः अशी वागत असेल तर ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि कायद्याची मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, तुम्ही परत फुटेजमध्ये बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं काय कारभार चालतो। बघा ही अस्वच्छता, बघा हा कचरा, बघा म्हणजे महानगरपालिका कशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे। या सगळ्या परिस्थितीमुळे इथं किडे होणार, कीटक होणार, मच्छर होणार। गेल्या वर्षी हजारो नागरिकांना इथं डेंग्यू, मलेरिया, हिवताप ह्या रोगाने ग्रासलं। हजारो लोकांना दवाखान्यामध्ये 8-8, 10-10 दिवस ॲडमिट व्हावं लागलं। अनेक लोकांना ज्यांना चिकनगुनिया झाला मच्छरमुळे, असं अस्वच्छतेमुळे, तर त्यांचे आजही हात पाय असे त्यांचे सांधे वगैरे सगळे दुखत असतात। ही सगळी अशी परिस्थिती आहे। मला वाटतं जे कोणी याला जबाबदार असतील, पर्यावरण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, आकाश कंदील विभाग असेल, आकाश परवाना, असे जे खात्याचे हे संबंधित काम आहे, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचरा करणं, सार्वजनिक ठिकाणी विद्रूप करणं, खेळाचं मैदान अशा प्रकारे कचरा टाकून ब्लॉक करणं, शहर अस्वच्छ करणं, अशा सर्व कलमांखाली महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी लागेल। इथं काय लिहिलंय, सदर जलतरण तलाव परिसरात काढून आणलेले फ्लेक्स व इतर साहित्य टाकू नये। कोणाचा आदेश आहे? पालिकेचाच आदेश आहे। आणि पालिकेचा बघा, पालिकेचा आदेश आहे, पालिकाच फाट्यावर मारतीया। काय तलाव, जलतरण तलाव आहे, या तलाव परिसरामध्ये काढून आणलेले फ्लेक्स व इतर साहित्य टाकू नये, हे आदेश आहे महानगरपालिकेचा। कचरा कोण करतंय? महानगरपालिका। हे काय कोणी खाजगी आणून टाकलेत का? हे कोणाचे खाजगी होर्डिंग आहेत का? हे सगळे